श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. येणारे सगळे सण वैशिष्ट्यपूर्ण असतात, त्यामागे कथाही रोचक असतात. श्रावण वद्य पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यंदा 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल. नागपंचमीला चिरणे, तळणे, भाजणे इत्यादी क्रिया टाळण्यामागे काय आहे मूळ संकल्पना ती जाणून घेऊ. बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये, कोणाची हिंसा करू नये, जमीन खरू नये. पावसाळ्यात ही सगळी ठिकाणे नाग, साप यांची विश्रांती स्थाने असतात. अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे. ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची. त्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी तशीच गृहिणीलाही रोजच्या रांधावाडा, उष्टी काढा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजू, चिरू नये असा नियम केला असावा. ती स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही. अशा निमित्ताने तिला थोडा आराम हा त्यामागील मूळ हेतू आहे. त्याला जोड दिली जाते ती पौराणिक कथेची. ती कथा पुढीलप्रमाणे आहे. एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलासह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला. तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले. दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला 7 मुलगे होते. त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता. एकदा तिने एका सापाला मारताना वाचवले. त्यावेळी त्या सापाने तिने मागितले तेवढे धन दिले. त्यामुळे ती अधिक सुखी, समृद्धी जीवन जगू लागली. या कथावरून कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते. यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे, भाजणे, तळणे, खोदणे इत्यादी कामं टाळली जातात. तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक, पुरणपोळी, दिंड, पातोळ्या यासारखे पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. गावातच नाही तर शहरी भागातही पावसाळ्यात सापाचे दर्शन होते. परंतु सर्पमित्रांमुळे त्यांचे भय न वाटता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाजजागृती झाली आहे. या निमित्ताने पाटावरील रांगोळीच्या नागपूजेबरोबरच खऱ्याखुऱ्या नागाचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घातले तर या सणाचा व्यापक दृष्टिकोन सार्थकही लागू शकेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.